मुंबई एक झगमगणारं शहर. अंधेरी वेस्टमधील इन्फिनिटी मॉलच्या आसपासचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. पण या गजबजाटात एक अपार्टमेंट होतं. इथेच राहायचे कमलाकांत शहा, वय 36 वर्ष, प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजर, शांत स्वभाव, मित्रपरिवारात लोकप्रिय, मेहनती आणि एक जबाबदार नवरा. त्याची बायको कविता शहा दिसायला देखणी, सोशल मीडियावर फ्रेंडली, फिटनेसवर भर देणारी गृहिणी. बाहेरून पाहता सगळं परफेक्ट वाटायचं त्यांच्या घरात, पण आत खोल एक काळं गुपित लपलं होतं. कविताचं आपल्याच कॉलेजचा मित्र हितेश जैन सोबत लपून छपून प्रेम संबंध चालू होते. हितेश जैन एका गॅरेजचा मालक, पण बॉडी बिल्डिंग मध्ये उत्साही आणि आकर्षण व्यक्तिमत्व असणारा तरुण. कविताला त्याचा वेगळाच एक स्पर्श जाणवायचा, जो नवरा कमलाकांत मध्ये कधीच नव्हता. दोघंही अनेक महिने एकत्र फिरत होते. हॉटेल्समध्ये भेटी, इंस्टाग्रामवर स्टोरीज आणि लपून छपून अनैतिक संबंध. पण त्यांच्या नात्याला अडथळा होता तो नवरा कमलाकांतचा. त्याला आपल्या बायकोचा एक मित्र आहे माहिती होतं. त्याने बायकोला तितकं फ्रीडमही दिलं होतं. मित्रासोबत तो मोठ्या विश्वासाने तिला बाहेर फिरायलाही पाठवायचा. पण जेव्हा त्याच्या नजरेत बायकोचं व तिच्या मित्राचं नातं खटकू लागलं, तेव्हा तो हट्टानेच बायको कविता आणि हितेशच्या मैत्रीत अंतर ठेवू लागला होता. आणि त्यामुळेच या दोघांनाही त्याचा अडथळा झाला होता. आणि म्हणूनच या दोघांनीही हा अडथळा कायमचाच दूर करायचं ठरवलं. 2023च्या ऑगस्ट महिन्यात कमलाकांत नेहमीप्रमाणे घरी आला आणि जेवायला बसला. आज जेवणाची चव काहीतरी विचित्र होती, पण त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्याच दिवशी त्याच्या अंगात अशक्तपणा जाणवू लागला. पोटात दुखू लागलं, त्वचेत ताक पेटत आहे असे वाटू लागलं. बायको घरीच त्याची काळजी घेत होती. वेगवेगळे ज्यूस बनवून त्याला प्यायला देत होती. पण तरीही 2-3 दिवसात त्याची हालत इतकी जास्त वाईट झाली की त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये लगेचच दाखल केलं गेलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं, पण त्याच्या आजाराचं काहीच निदान निघालं नाही. सगळ्या त्याच्या टेस्ट केल्या, पण रिपोर्टमध्ये मात्र काहीच स्पष्ट सांगत नव्हतं. आता 15 ते 16 दिवस झाले. कमलाकांत हॉस्पिटलमध्येच ICU मध्ये जीवन मृत्यूशी लढत होता. तेव्हाच डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्याच्या शरीरात हा नैसर्गिक आणि थॅलियम नावाचं हळूहळू मरू घालणारं विष वाटतंय. आणि गेल्या 15 दिवसात त्याला हे विष खाऊ घातलं गेलं. त्या विषाचं प्रमाण एवढं जास्त होतं की कमलाकांतचा जीव कधीही जाऊ शकत होता. हे विष कोणीतरी त्याला मुद्दाम दिलं हे डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कविता, जी 17 दिवस नवऱ्याच्या हॉस्पिटल बेड शेजारी बसून त्याच्यासाठी अश्रू ढाळत होती, आपल्या नवऱ्याला काय झालं, कधी बरा होईल म्हणून विचारत होती, तीच खरी आपल्या नवऱ्याची मारेकरी निघाली. पोलिसांनी तिचा मोबाईल कॉल डिटेल्स आणि CCTV फुटेजची तपासणी केली. त्यात दिसतं की ती हितेश सोबत वारंवार भेटते, बाजारातून केमिकल्स घेते आहे आणि घरी आर्सेनिक व थॅलियम पोहोचवते. पोलिसांनी बायकोला लगेचच अटक केली. पोलीस चौकशीत कविताचा कबूलनामा धक्कादायक होता. हो, मला हितेश सोबत आयुष्य घालवायचं होतं. कमलाकांत हा अडथळा होता आमच्या प्रेमात, म्हणूनच त्याला मारायचा निर्णय घेतला. मी रोज त्याच्या जेवणात विष मिसळत गेले थोडं आणि यात मला माझ्या प्रियकराने ही साथ दिली. हितेशला देखील पोलिसांनी अटक केली. तेव्हा पोलीस चौकशीत तोही म्हणाला, कविता माझ्यावर प्रेम करते म्हणून मी तिची मदत केली. मला वाटलं आम्ही दोघंही मिळून नवीन सुरुवात करू. 8 डिसेंबर 2023 रोजी कविता आणि हितेश दोघांनाही अटक झाली होती. कोर्टात त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय होतो. सगळा समाज सुन्न झाला.
एवढं क्रूर प्लॅन, एवढं थंड डोकं. कमलाकांतचा मृत्यू म्हणजे फक्त एका व्यक्तीचा अंत नव्हे, तर विश्वास, प्रेम आणि लग्न या संस्थांचा विश्वासघात होता. तो माणूस जो रोज ताटात जेवत होता, त्याच ताटातून त्याला मृत्यू मिळत होता. आज कविता आणि हितेश तुरुंगात आहेत, पण कमलाकांत शहा तो मात्र कायमचा देवाकडे निघून गेला. एक पती ज्यानं पत्नीवर विश्वास ठेवला, तिच्यावर प्रेम केलं आणि शेवटी जिवंतपणे विषाचं अन्न खाऊन त्यानं मरण पत्कारलं. या घटनेतून आपण काय शिकावं? कधी कधी आपण ज्या माणसांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच आपल्याला संपवतात. प्रेमाचं नातं ही सोन्याची साखळी असू शकते, पण तीच साखळी गळ्यात अडकली तर त्या साखळीचा फासही बनू शकतो, हे विसरू नये. बाकी घटनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये द्यायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हाही आपण अशा नवीन क्राईम स्टोरी घेऊन येऊ, चॅनलवर अपलोड करू, सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.